मॅक्झिमम पार्टिसिपंट 5 आसा. जजीस प्लीज नोट, मॅक्झिमम पार्टिसिपंट्स 5 आणि टायम ड्युरेशन मॅक्झिमम 5 मिनिट्स. परत एकदा सगळ्या स्पर्धकांक विनंती करता, जे पेरेंट्स आसा, टिचर्स आसा, तांकां सांगूं सोदता, ह्या सर्ती खातीर मॅक्झिमम टायम पिरियड 5 मिनटां आणि पार्टिसिपंट मॅक्झिमम 5. छत्रपती शिवाजी महाराजाच्या जिवनाचेर आधारित खंयचोय नाट्य प्रवेश तांच्यांनी सादर करूं येता. नाट्य प्रवेश सर्त जातकच क्विज प्रश्न मंजुषा सर्त जातली आणि त्याच्या उपरांत बक्षीस वितरण समारंभ जातले. जे विद्यार्थी ह्या सर्तेन सहभागी जाता तांकां प्रत्येक विद्यार्थ्यांक 500 रुपया मानधन मेळटले. जे विद्यार्थी ह्या सर्तीत सहभागी जाता त्या प्रत्येक विद्यार्थ्याक 500 रुपया मानधन मेळटले. तांच्यांनी आपली कला सादर जातकच आपले पयशे म्हणजे कुशीक गुरुदास गांवस बशिल्लो आसा तांचे कडेन वचून आपले पयशे न चुकता घेवचे आणि प्रत्येक पार्टिसिपंट्साक पार्टिसिपंट सर्टिफिकेट आसा. सो ती सर्टिफिकेट एट द टायम ऑफ प्रायज डिस्ट्रिब्युशन आमी दितले. सो प्रत्येकाक विनंती आसा की बऱ्यांतली बरी कला हांगासर सादर करची. टोटल 5 बक्षिसां आसा, फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि 2 कन्सोलेशन. आणि प्रत्येक विद्यार्थ्याक 500 रुपया मानधन दिले वतले जे सहभागी ह्या सर्ती खातीर जाता, क्विज तशेंच नाट्य प्रवेश सर्ती खातीर. मॅक्झिमम टायम पिरियड 5 मिनटां आणि मॅक्झिमम पार्टिसिपंट एका स्किटान 5 आसपाकूच जाय. कमी असल्यार जाता पूण मॅक्झिमम 5. सो स्पर्धेक सुरवात करता जजीस. स्पर्धेक सुरू करता मॅक्झिमम पार्टिसिपंट 5 आणि टायम पिरियड 5 मिनिट्स फॉर इच हे. आणि छत्रपती शिवाजी महाराजाचे आधारित खंयचो नाट्य प्रवेश तांच्यांनी सादर करूं येता सर्ते खातीर. सो पयले जे स्कूल येता तुमचे सामकें ते जावन आसा GVM MIBK हायस्कूल खांडेपार पोंडा. ते सादर करतले तुमच्या शपथविधी. आणि सेकंड जो नंबर आसा तो जावन आसा AJ आल्मेदा हायस्कूल फोंडा. तांच्या विद्यार्थ्यांनी तयार रावचे. सो सगळ्यात पयलीं हांव विनंती करता GVM MIBK हायस्कूल खांडेपार पोंडा गोवा शपथविधी हो नाट्य प्रवेश ते सादर करता. आणि डिरेक्टर आसा मिसेस धी मडकईकर. सो हातूंत सहभागी जातात हर्ष आनंद गावडे, निधी सुनील चारी, दीपराज दयानंद प्रभू, आदर्श अंकुश नाईक आणि साइष्ठा संदेश नाईक. सो विनंती आसा सगळ्या विद्यार्थ्यांनी तुमची कला तुम्ही सादर करची. MIBK हायस्कूल खांडेपार पोंडा गोवा पयलो पार्टिसिपंट. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की कुठवर आलं? 50 तलवारी आणि 100च मालतारे. आणि इतराचे ते बी तेवढंच असते. शाबास तानाजी, पुन्हा विचार करा. विचार केव्हाच चाललाय. जगायचं असेल तर बघा त्याची बाजू. शेळीमुळे जगायचं वाटत नाही आता. मग वा पुढं. शंभो आम्ही हिंदवी स्वराज्याची शपथ घेत आहोत. संकल्प तडीला न्यायला तू सिद्ध आहेस. हिंदवी स्वराज व्हावं ही श्रीची इच्छा आहे. आणि जोवर हिंदवी स्वराज प्रस्थापित होत नाही तोवर आमच्या रक्ताचा प्रत्येक थेंब स्वराज्यासाठी वाहण्याची आमची तयारी आहे. आणि याकरिता आम्ही कटिबद्ध आहोत. आज आपण स्वराज्याची शपथ घेऊन मोकळे झालो. हे
दैवत स्वयंभू आहे. यानं आम्हाला आजवर यश दिलं, तुमची जोड दिली. आता पुढचे मनोरथ हिंदवी स्वराज्याचे, त्यासाठी आपली जबाबदारी फार मोठी. मग भीती कसली? भीती नाही, पहिला पाऊल कोणता टाकायचा, कुठून टाकायचा याचाच विचार करतोय आम्ही. त्यात विचार कसला? देवावर शपथ झाली तेच पहिलं ठिकाण. म्हणजे रोहिडेश्वर घेऊन देवाची जागा कब्जात आणू. कसं? फार सुरेख. पण गडाची आलं? म्या फिरून आलो गड. लय तर 200-500 असेल. गडाला मजबूती नाही, चारी बाजूला किंदारा आहे. काय तानाजी? ठरलं, रोहिडेश्वरावरच प्रथम चाल करायची. ठीक आहे. एसाजी, तानाजी, तुम्हा सर्वांची माणसं तयार आहेत ना? हो, आपल्या हाकेत जा चौकात. सगळ्यांनी लक्ष देऊ नये का? रोहिडेश्वराच्या पायथ्याला रात्र असतानाच सर्वांनी गोळा व्हायचा. आम्ही ते पहाटे येऊ. आवाज कोणता होऊ द्यायचा नाही. सारं चुपचाप पार पडला पाहिजे. उद्या रोहिडेश्वरावरच स्वराज्याचा पाऊल घेऊ. हर हर महादेव! नमो पार्वती पते! हर हर महादेव! नमो पार्वती पते! हर हर महादेव! अशा प्रकारे महाराजांनी अनेक गड जिंकले. त्यांचा पराक्रम पाहून अनेक वीर घडले. महाराज, वेळ भयानक आहे, कठीण तटीची आहे. कारण शत्रू सैन्य काही अंतरावरच आली आहे. आता एकच मार्ग, राजे तुम्ही वेळ करू नका. तुम्ही निम्मी फौज घेऊन विशाल गडाकडे रवाना व्हा आणि आपण पोहोचलात की आम्हाला तोफांचा इशारा द्या. तोपर्यंत आम्ही या घोर खिंडीत राहून 300 सैन्यासोबत शत्रूला अडवून ठेवू. निघा राजे, निघा. नाही म्हणू नका राजे. आमच्यासारखे लाख मेले तरी चालेल, पण तुमच्यासारखा लाखांचा पोशिंदा मात्र जगलाच पाहिजे राजे, जगलाच पाहिजे. हा बाजी व फुलाजी या घोर खिंडीत राहून एकाही शत्रूला पुढे जाऊन देणार नाही. तुम्हाला स्वराज्याची शपथ आहे राजे. निघा राजे, निघा. हर हर महादेव! छत्रपती शिवाजी महाराज की जय! छत्रपती शिवाजी महाराज की जय! जय भवानी! जय शिवाजी! जय शिवाजी! जय भवानी! धन्यवाद. MIBK हायस्कूल खांडेपार पोंडा सुंदरशी कला त्यांचे सादर केली. शपथविधी ह्या नाटकातलो हो प्रवेश. सेकंड एंट्री जावन आसा AJ आल्मेदा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांक विनंती आसा की तांच्यांनी कृपया स्टेजीस आमकां येवचे. AJ आल्मेदा हायस्कूल पोंडा गोवा. तिसरी नंबर आसतलो गणनाथ इंग्लीश हायस्कूल निरंकाल पोंडा. तांकां विनंती आसा की तांचे तयार रावचे. सो एकनाक AJ आल्मेदा हायस्कूल घेवन येता तुमचे समकार जय शिवराय हो नाट्य प्रवेश. मधुसूदन गोविंद तोरडमल हांची ही लेखणींतल्यान साकारिल्ली ही कलाकृती जावन आसा. समीर शेटकर हांचे दिग्दर्शन. विनंती आसा AJ आल्मेदा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांक तांच्यांनी जय शिवराय हो नाट्य प्रवेश सादर करचो. जय शिवराय. गोय सरकारचे माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या वतीन दर वर्सा राज्यस्तरीय नाट्य प्रवेश आणि प्रश्न मंजुषा सर्त आयोजित केली वता आणि त्या अनुषंगान हांगासर उपस्थित सगळ्या शिवभक्तांचे, विद्यार्थ्यांचे, पालकांचे, टिचर्सांचे हांव मनाकाजा सावन स्वागत करता. तशेंच ह्या परिक्षे खातीर लाविल्ले आमचे तिनूय जज, मानाधिक जज जांचो ह्या नाट्य क्षेत्रांत दांडगो अनुभव आसा तांचे हांव गोंय सरकारच्या माहिती आणि प्रसिद्धी खात्याच्या वतीन स्वागत करता. विनंती आसा आल्मेदा हायस्कूलच्या विद्यार्थ्यांक तांच्यांनी आपली कला हांगासर सादर करची. जय शिवराय ही नाट्यकृती.
क्वीज कॉम्पिटिशना खातीर समजा माटवान कोणूय विद्यार्थी बशिल्ले आसा सहभागी जावपाक जाल्यार तांच्यांनी कृपया फाटल्यान बॅक स्टेज संपर्क सादचो. क्वीज कॉम्पिटिशना खातीर समजा कोणूय माटवान बशिल्ली आसा विद्यार्थी जाल्यार आय रिक्वेस्ट देम टू कायंडली कॉन्टॅक्ट टू द ऑर्गनायझर्स प्लीज. बसा. साहेब. शिवबा, काही सुगावा लागला का? काही बातमी कळाली का? ज्यांनी आम्हाला आमचे पुत्र शंभूराजेंकडून दूर केलं त्याचे नाव कळल्याशिवाय आम्हाला चैन नाही. वाव साहेब, आताच बहिर्जी येऊन गेले. त्यांनी आम्हाला सर्व बातमी सांगितली. बहिर्जी? काय सांगितले बहिर्जींनी? त्या नराधमाचे नाव अफजल खान आहे. शिवबा, मला अफजल खानाचे शीर हवंय. त्याने तुझ्या बंधूला खोदून कप्ताने मारले आहे आणि तुला सुगावा द्यायला हवं. मातोश्री, मी या मातृभूमीची शपथ घेऊन सांगतो, अफजल खानाला असा मृत्यू देईन की त्याचे पूर्ण मुघल राजवट लक्षात ठेवेल. आशीर्वाद द्याऊ साहेब. यशस्वी हो, पण लक्षात असू दे, मला अफजल खानाचे शीर हवंय. हो साहेब, मी तुम्हाला वचन देतो. येतो आम्ही. खुशामदी वल्ली साहब, खुशामदी. आइए, पधारिए. अल्लाहू अकबर इल्लल्लाह, अल्लाहू अकबर इल्लल्लाह. बच्चे, जो तुम सोच रहे हो उस पे फतेह करोगे. बस मेरे कुछ सवालों का जवाब दो, बाद में तुम्हें डरने की कोई जरूरत नहीं. अल्लाहू अकबर. हाथी मर गया ना, और बेगम साहिबा ने नया हाथी दिया. अफजल खान मोहम्मद शाही मना किया था नया मुहिम करने से, फिर भी चले आए. खुदा के पैगाम को नजरअंदाज कर दिया. अब क्या करने की सोची है? अब आदिल शाही के वफादार बच्चे हैं. यह मुहिम हमें हर हाल में जारी रखनी पड़ेगी, चाहे हमें मौत ही क्यों ना आ जाए. अल्लाह अकबर. आओ बच्चे, गले मिलो. खुदा रहम करे, खुदा रहम करे. अल्लाह अकबर. अब्बा जोड़ जाओ. अल्लाह अकबर इल्लल्लाह, अल्लाह अकबर इल्लल्लाह. कृष्णा जी, पण शिवा का करार पक्का नहीं, इतना देर क्यों लग रहा है उसे. पण हम आपसे कुछ पूछ रहे हैं, आपका ध्यान कहाँ है. मैं भी वही सोच रहा था हुजूर. सोच क्या रहे हो, जाके देखो. जी जी हुजूर. हुजूर, अब क्या हुआ. अब कुछ नहीं हुआ. आ रहे हैं हमारे राजे. राजे? शिवाजी, शिवाजी जिसे कहते हैं, क्या ये वही है. जी हाँ, यही है हमारे शेर शिवाजी राजे. अफजल खान ज्याला म्हणतात तो हाच काय. सांभाळून, सेनापती आहेत ते. पण धनी बोलत असताना चाकराने मध्ये तोंड घालू नये एवढी पण शिकवण दिली नाही का तुम्हाला? जर हा सेनापती असेल तर आम्ही पण राजे आहोत. ए शिवा, इतनी बड़ाई क्यों करता है. तुम्हारे बाप दादा तो खेती करते थे ना.
खेती छोड़ के राजा कैसे बन गए? किसान हो, किसान की तरह रहो, वरना कुत्ते की मौत मरोगे. आचार्याचा सेनापती झाला पण कुत्र्याशी मैत्री काही जात नाही. शिवा, अपना गुनाह कबूल कर लो. फिर तुम्हें हमसे डरने की कोई जरूरत नहीं. तुला तुला का भ्यावं? भ्यावं तर आई भवानीला, शंभू महादेवाला आणि श्री रघुनाथाला. तुझ्यासारख्या राक्षसाला का भ्यावं? शिवा, हमसे हाथ मिलाओगे तो हम तुम्हें कल कोकल का राजा बना देंगे. डरो मत शिवाजी, तुम तो हमारी भतीजे की तरह हो. आओ शिवाजी, हमारे गले मिलो. राजे आओ शिवाजी, आओ. अफजल खान, आमच्या बंधूंना कपटाने मारले. आज तुझ्याशी मी आई भवानीला साहेबांना भेट देणार आहे. जय भवानी! सुंदर अशी कलाकृती ए.जे. आल्मेदा हायस्कूल पोंडा. जय शिवराय ह्या नाटकातलो हो नाट्य प्रवेश. मुखार सरता गणनाथ इंग्लिश हायस्कूलच्या विद्यार्थ्यांक विनंती आसा निरंकाल पोंडा की तांच्यांनी पावन खीण ह्या नाटकातलो हो नाट्यकृती सादर करची. दिग्पाल लांजेकर हांच्या लेखणींतल्यान साकारिल्ली ही कलाकृती पावन खिंड आणि 4थ्या नंबराचेर आसा. VDSV वागळे हायस्कूल मंगेशी मार्दोळ गोय हांचे विद्यार्थी. पार्टिसिपंट्सांक विनंती आसा तांच्यांनी मायक समजा आपणाक जाय तशें एडजस्ट करूं येता. मुखावेलो नंबर 3 गणनाथ इंग्लिश हायस्कूल निरंकाल पोंडा सादर करता पावन खिंड. समजा पार्टिसिपंट्सांची म्युझिक आसा जाल्यार तांच्यांनी 10 मिनटां पयलीं वचून आपली म्युझिक थंयसर दिवची. ऑन द स्पॉट हांगासर गॅप घेवपाक टायम जातलो, कळाव जातलो. सगळ्यांक विनंती आसा समजा नेक्स्ट जे पार्टिसिपंट्स विद्यालयात सहभागी जातली तांच्यांनी आपली समजा म्युझिक आसत जाल्यार म्हजे उजवे सायडीक सकयल बशिल्ल्या कडेन 10 मिनटां पयलीं व्हरून दिवचे. अनाउन्समेंट जाल्या उपरांत तुमचो टायम स्टार्ट जाता. सो प्लीज ताची चत्राय घेवची. रात्रीचे 4ही प्रहर जांघड जांघड चिखलातून आम्ही धावत होतो. काय झालं बाजी काका? रायाजी, आम्ही किती धावलो तर गनिमाता दूर नाही. तुम्ही एक काम करा, राजांना घेऊन पुढे जा. आम्ही या मुलांना इथं अडवतो. आम्ही कशाला? यादील जातील नवा राजांना घेऊन पुढं. होय, पुढे पुढे जाणार नाही. अहो राजे ऐका, तुम्ही जर गनिमाच्या सापडलं तर अख्ख्या महाराष्ट्राच्या स्वराज्याचं काय होईल? पुणे शिवाय काय होत बहिरजी? इतिहास सांगेल खूप मोठा विजय मिळवून एक मराठा राजा इथं शहीद झाला. अहो राजे, असे झाले तर बालनाचा झुंजार पाहायला बट्टा लागल.
पुढच्या पिढी विचारतील बांधल होते ना तिकडे काय करीत होते ते असतानाही राजांच्या केसाला धक्का कसा लागला. मग बांधलाने सांगा राजा हट्टाला पेटला. नाही ऐकलं त्याने आमचं. चला गनिमाला समोर जाऊ. राजे पुरे झाले युक्तिवाद. वेळ नाही आहे आपल्याकडे. पण बाजी वेळ ओळखा राजे. उगा चुरेला पेटून मराठा देश आशा कर्तबकारी अशी धोक्यात टाकू नका. तिथं आऊसाहेब वाटेकडे डोळे लावून बसले असतील. इथं अपेस झालं तर त्या माऊलीला काय उत्तर देऊ आम्ही. आज अवघा मराठा मुलूक तुमच्यावर अवलंबून आहे. नोकर असूनही तुमच्याशी या भाषेत बोलतो मला क्षमा करा. पण धन्याच्या बलासाठी सुद्धा नोकराला कधी कधी मर्यादा तोडाव्या लागतात. वयाच्या वडीलकीचा फायदा घेऊन टंटाळतो असं समजा. चला पुढे निघा. विशाल गड गाठा. होय आजी. होय बाजी. नाही बाजी मी तुम्हाला रायाजींना बहिरजींना इथं सोडून जाणार नाही. काळजी नका करू राजे. आता हीच आमची जागा. कुणाचं नाव कुठं कोल्लं जातं आमचं नाव इथं कोल्लं जाणार आहे. राजे हेच आमचे वैकुंठ हीच आमची पंढरी. आजचा उत्सव साजरा करू द्या. पांडुरंगाबरोबर त्यांच्या भक्तांचं नाव जोडलं जातं तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडली जाण्याची संधी हिरावून घेऊ नका. नाही बाजी. राजे माझ्या डोळ्यात एका तुमचं बरं वाईट झालेलं मी बघू शकणार नाही. लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे. पण बाजी तुम्ही माझं ऐकलं नाही तर तुमची कट्याळ माझ्या काळजात पुसून तुमच्या पायावर रक्ताचा सडा सांडी. मग कुशा लढायचं असेल तर लढा. बाजी राजे 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 दादासाहेब गनिमा दिसायला लागलाय. जा राजे जा. भैयाजी तुम्ही राजांची पाठ राखण करा. होय जा राजे जा. अहो राजे वेळ दौडू नका. जा जा राजे पुढे वा. विशाल गडावर पोचल्यावर तोफाचे 5 बार द्या. तोपर्यंत या होड खिंडीत अडकून ठेवतोय गनीम. बरं येतो बाजी. बाजी आपण पुन्हा भेटणार आहोत. मला माझी सर्व भावंडा जीवित पाहिजे. जय भवानी. जय भवानी. जय भवानी. जय भवानी. ओम नमो पार्वती पते. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर महादेव. या नाट्यकृतीन सहभागी झाले विद्यार्थी आदर्श पारसेकर, रिषभ गावकर, उत्कर्ष गावकर, ऋतुराज शेटकर आणि ओंकार गावकर. हाच्या उपरांत मुखालय स्कूल VD&SV वागळे हायस्कूल मंगेशी मारदोळ सादरकर्ता शिवगोमंतक विष्णू सूर्या वाघ हांच्या लेखणींतल्यान साकारिल्ले हे नाट्यकृती. आनी ताच्या उपरांत 5व्या नंबराचेर तयार रावचे विवेकानंद विद्यालय बोरी ह्या विद्यार्थ्यांनी तयार रावचे. ह्या खिणाक मिस्टर तेजस सर्वेश भिडे, चिन्मय सर्वेश भिडे, दिपेश नितीन परब आणि श्रीविल फडते सादर करता शिवगोमंतक.
हंबीराव, महाराजांनीच ठेवलं होतं ना हे नाव? होय महाराज. 15 दिवस झाले गोव्याच्या हद्दीत येऊन, पण आबासाहेबांची आठवण मनातून जातच नाही. हर घडी आठवण येते. पहावे तिथे महाराजांची मूर्ती दिसते. पायाखालची वाट पाहतो तर मनात विचार येतो, कुठल्या वाटेनं महाराज गेले असतील. त्यांच्या चरण स्पर्शानं धुळीचे कुठले कण पावन झाले असतील. थोरले महाराज सर्वप्रथम फोंड्या महाराज आले. त्यावेळी त्यांच्यासोबत मी आणि हंसाजी होतो. प्रथम दर्शनीस या परिसराच्या प्रेमात पडले होते महाराज. त्यांनी निर्धारच केला होता की गोमंत भूमीला मुक्त करायचा. पण काळाने डाव साधला आणि गोमंत भूमी मुक्त करायची राहून गेली. डाव काळाला साधला नाही हंबीरराव, डाव साधला त्या आपल्याच कारस्थानी लोकांनी. महाराजांपासून आम्हाला तोडायचा कट रचला. दुर्दैवानं आमची गफलत झाली आणि आम्ही फसलो गेलो. महाराजांपासून दूर राहिलो तेव्हा त्या लोकांना आम्ही नको होतो. दगलबाजी करून महाराजांचा घात करण्याचा त्यांचा डाव फसला असता म्हणून. शांत व्हा महाराज, शांत व्हा. आता कशाला ते कडवट आठवणी? हंबीरराव, दुश्मनांनी केलेले वार बुजतात, पण स्वतःच्याच माणसांनी केलेली जखमा चिघळत राहतात. लहान तोंडी मोठा घास घेतो म्हणून क्षमा असावी महाराज. पण महाराज आता भूतकाळाचा कोळसा उगाडून योग नाही. आता नजर भविष्यकाळावर लावली पाहिजे. गटात गुंतल्याचा वहीम होता त्या सर्वांना आपण शिक्षा केली. अण्णाजींना हत्तीच्या पाय दिला. महासाहेबांना देखील भिंतीत बस बस हंबीरराव, बस. नाव सुद्धा घेऊ नको महासाहेबांचं. आमची शरम वाटू लागते आम्हाला. जे व्हायचं असतं ते टळत नाही. ती पुढं काय होणार ते कळत नाही. ज्यांची मनगट लेची पेची असतात ना, तेच भविष्याबद्दल साशंक असतात. आता भविष्य आपल्यालाच घडवायला हवा, स्वतःच्या मनगटाच्या जोरावर. खैर हंबीरराव, वेंगुर्ल्याकडची काय वार्ता आहे? मायनाच्या नेतृत्वाखाली येसाजींनी कृष्णाजी कंक वेंगुर्ल्यावरून निघाले आहेत. 1-2 दिवसात ते दुर्भाटला पोहोचतील. सौंध्याच्या प्रांतात असले आपले सैनिक दक्षिणेकडून निघाले देखील. तेही 1-2 दिवसात दाखल होतील. हंबीरराव, फोंड्या मोहिमेची सगळी सूत्र तुम्ही आपल्या हातात घ्या. ती महाराज आपण अघनाशिला पार करून आम्ही बाणस्तारीला जाणार आहोत. पोर्तुगीजांवर हल्ला करण्यासाठी? अर्थातच. फोंडा किल्ला ताब्यात देऊन फिरंग्यांनी आमची कुरापत काढली आहे. त्यांना धडा शिकवायलाच हवा. तशी वेळ आली तर गोवा प्रांत जिंकून घ्यायचा आहे आम्हाला. महाराज, पोर्तुगीजांचा फौजफाटा मोठा आहे महाराज. बंदुकांनी तोफांनिशी ते सज्ज आहेत. आपण कसा काय मुकाबला करायचा त्यांचा? ज्यांची छाती पहाडाची असते त्याने तोफ बंदुकांना घाबरायचं काय कारण? आम्ही वाघाचे बच्चे आहोत हंबीरराव. आबासाहेबांचं स्वप्न आम्ही अधुरं राहू देणार नाही. गोमंत भूमीची मुक्तता करण्याचा त्यांचा निर्धार आता आम्ही पूर्ण करणार आहोत. फोंडा किल्ल्यावर हमला करण्याची विद्रोहीची हिंमत कशी झाली? त्यांना म्हणावं, शिवरायांचा हा बेटा संभाजी आता त्यांच्यावर चाल करून येणार आहे. धर्माच्या नावावर ज्या भूमीत तुम्ही रक्ताचे पाठ वाहिले त्याच भूमीत तुम्हाला गाडून टाकणार आहे. हंबीरराव, अनादी स्वराज्याची घोडी. कोण आहे रे तिकडे? अनादी स्वराज्याची गुढी. लढाईचं फरमान करताना आम्ही ही गुढी रोवत आहोत. आजपासून ही टेकडी फरमान गुढी म्हणून ओळखली जाणार आहे. फरमान गुढी. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. माईक बंद करू नका. माईक चालूच असो निव. हॅलो हॅलो हांव करता पण ओके ओके. या उपरांत नंबर 5 विवेकानंद विद्यालय बोरी शिरशिरे बोरी फोंडाची विद्यार्थी सादर करता.
भोसलाई राजपुरुष या नाटकातलो हो नाट्यप्रवेश. मित्रांनो, बालवयातच मातृवियोगाचे दुःख सहन करावे लागणाऱ्या शंभूराजांना कायमच अनेक संकटांना सामना करावा लागला. थोरल्या आऊसाहेब असेपर्यंत त्यांनी शंभूराजांना मायेची पाखड दिली. पण त्यानंतर गोदावरी प्रकरण, दिलेर खानची हातमिळवणी केल्याचा आरोप, अष्टप्रधान मंडळ तसेच खुद्द सोयराबाईंचा त्यांच्याप्रती असलेला तिरस्कार, द्वेष या सर्व गोष्टीमुळे शंभूराजावर वारंवार संकटे येतच राहिली. आपल्या पित्याकडे जाऊन आपल्या मनातले सर्व काही सांगून टाकावे व आपण दोषी नसल्याचे सांगावे असे अनेक वेळा वाटूनही त्यांच्या जवळच्या लोकांनी शंभूंना शिवाजी महाराजांकडे मन मोकळे करण्याची कधी संधीच दिली नाही. भोसलाई राजपुरुष लेखक प्राध्यापक रामदास भास्करकरकडे बाप लेकामध्ये एकमेकाबद्दल असलेले गैरसमज दूर होऊन शेवटी त्यांच्यात झालेले ऐक्य या प्रवेशात दाखविण्यात आलेले आहे. सादर होतोय भोसलाई राजपुरुष, अंश कोसंबे आणि रामानुज जोशी. इतरांना माहित नाही की कोण औलाद आहे, पण तुम्ही ते जाणून देखील तिकडे पावलं टाकलीत. आबा, तुम्ही शर्मेने मान खाली वळून आलात, पण तुमच्यामुळे आमची गर्दन कायमची वाकली गेली. आम्हाला जावं लागलं, आम्हाला घालवलं तुम्ही आबा. शंभू? होय आबा, तुम्ही सर्वांनी मिळून मला घालवलं. सांगा आबा, आपलं म्हणून तुमच्याशिवाय आहे कोण शंभूचं इथं? आपण महान आहात. आपल्या थोरवीची या शंभूशी बरोबरी कधीच होणार नाही. आपण स्वामी आहात स्वराज्याचे, पण माझे तुम्ही पिता आहात आबा. मातृछत्र गेल्यावर हा शंभू पितृप्रेमाचा भुकेला आहे हे सत्य केव्हा कळेल आपल्याला? गोदावरीच्या प्रकरणात मला गुंतवलं गेलंय हे सत्य सांगून देखील तुम्ही मला समजून घेतलं नाही. उलट मला तोफेच्या तोंडी द्यायला निघालात. शंभू आपल्या जन्मदात्या आबाशी असत्य बोलेल असं वाटलं तरी कसं आपल्याला? आबा, आबा, या शंभूच्या रक्तवाहिन्यात खेळणारा रक्त हा आपल्याच रक्ताचा अंश आहे. शंभू दरबार भावना ओळखत नसतं, पुरावा मागतं, पण नंतर समजला खरा प्रकार. म्हणून तर आम्ही तुम्हाला शासन न करता सज्जन गडाकडे पाठवलं. निदान समर्थांकडूनच्या हिताच्या गोष्टी पडल्या कानी तर समज येईल या इराद्यानं. समर्थांबद्दल आम्हाला नितांत आदर आहे, पण त्यांची भेट घडलीच नाही. पण त्याही पेक्षा आबा, आम्ही अपराधी नाही हे माहीत असून तुम्ही आमच्याकडे 4 मनाच्या गोष्टी खाजगीत बोलला असता तरी आम्हाला तेवढेच पुरेसे होते. मनातील सगळी किलमिशन नाहीशी झाली असती, सगळी जळमटत धुळीला मिळाली असती, सगळे कारभारी आमच्या विरुद्ध गेले असते तरी आम्हाला चाललं असतं, काहीच वाटलं नसतं. फक्त तुम्ही आम्हाला आपलं म्हणायला हवं होतं. तुम्ही आम्हाला पोरकं झालात. स्वराज्याच्या कारभारात तुम्ही आम्हाला विसरलात आबा. आई विना पोरक्या पोराच्या आकांक्षा काय असतात हे कळलं नाही आपल्याला आबा. कर्नाटकाच्या मोहिमेत आपल्या खांद्याला खांदा लावून लढायची, आमच्या शौर्य दाखवायची आमची मनाची इच्छा होती, पण कारखान्याच्या लेखणीच्या एका फटकाऱ्यात ती धुळीला मिळाली आणि म्हणून आमची पावलं वळली परमुलखात. पण समज गैरसमजाच्या चक्रात तुम्ही सापडला शंभू. आम्हाला वाटलं तुम्ही आम्हाला ओळखलं असाल. असे कसे पारखे वाटले आबा तुम्हाला? आपल्या मनातील गोष्ट आम्हाला का सांगितली नाहीस तुम्ही? आम्ही स्पष्ट केली असती, दिल खुलास बोललो असतो साऱ्या गोष्टी. आपल्याच या लोकांनी कधी संधीच दिली नाही पोटभर बोलण्याची. आम्ही अक्षरशः भुकेलो आहोत आबा आपल्या प्रेमासाठी. आऊ साहेबांच्या प्रयाणानंतर आपणच माझे आऊ आणि आबा होते ना, आणि नेमका याचाच वैराणा डाव साधला. स्वराज्याच्या कारभारात आम्हा लक्ष घालताना उभयताना एकत्र येऊ नये याचीच आप मतलबी माणसांनी काळजी घेतली. ही चुकुमी संधी दिलेर खानने साधली. एका बाजूला कारभारी थोरल्या मासाहेब आम्हाला पाण्यात पाहतात. इथं काय काय चाललंय यावर दिलेर खानची कडी नजर होती. त्याच्या प्रत्येक खलित्यावरून आम्ही ओळखलं. स्वराज्य नामशेष करण्यासाठी मला टिपलं गेलं तर स्वराज्य आपल्या हाती येईल हा खानाचा डाव होता. आम्ही नेमकी हीच संधी साधली. संधी? शंभूराजे, आम्ही गेलो होतो त्याचाच डाव त्याच्यावरच उठवण्यासाठी. वेळ येताच नरड फोडून रक्ताचा घोट घेत शाही तख्त खिळखिळा करण्याचा आमचा मनसुबा होता, पण बाजी उलटली. खान वेळीच सावध झाला. शंभू,
बाळराजे, आपण कदाचित विश्वास ठेवणार नाही, आपलं अष्टप्रधान स्वीकारणार नाही, पण हे सत्य आहे, हा खरा इतिहास आहे. आम्ही काय आहोत, आमचं मन काय, आमची ताकद काय, हे आम्हाला सिद्ध करून दाखवायचं होतं. म्हणून आम्ही गेलो त्या वाटेनं, पण मनात एक ध्येय ठेवून. शंभू, आम्हाला गादीची हाव नाही आबा, आम्हाला तुम्ही हवे आहात. आबा, आपल्या चरणाची शपथ घेऊन सांगतो, स्वराज्याचा एक ना एक पाईक म्हणून हा देह मी स्वराज्याला देईन. स्वराज्यासाठी या देहाचे तुकडे पडले तरी चालतील, पण माझं स्वराज्य आणि माझा धर्म मी देणार नाही. छत्रपती महाराजांच्या पोटी एक करंटा जन्माला आला आणि तो देशद्रोहीने पसला, बदफैली, अशृंखल, लफंगा निघाला. हे बिरुद नको आहे आम्हाला, पण आपलीच माणसे आम्ही तसं घडावं म्हणून हर घडी प्रयत्न करतात. म्हणून आबा, आम्हाला तुमच्या पितृछायेची गरज आहे. आम्हाला समजून घ्या आबा, आम्हाला समजून घ्या. शंभूराजे, आम्हाला आपला अभिमान आहे. आम्हाला माहित आहे आपण आमच्या खांद्यावर बसून पुढे बघत असल्याने आमच्या पुढचे आपल्या नजरेखाली घालता आहात. पण बाळ, आम्ही एक बाप आहोत, त्याचबरोबर या भूमीचे रक्षण करते, राज्य करते, म्हणूनही आमची वेगळी जबाबदारी असते. हे सत्य आम्ही अलग करू शकत नाही. राजे, बाळराजे, आज आम्ही निश्चिंत झालो. आबा, धन्यवाद. हाच्या उपरांत जे स्कूल नवदीप विद्यालय तरवळे शिरोडा गोंय, शिवाजीराजे रणजीत देसाई हांची कलाकृती. शिवाजीराजे विनंती आसा नवदीप विद्यालयाच्या विद्यार्थ्यांक तांच्यांनी आपली कला सादर करचे. उत्कर्ष गांवकर, जय गोरे, सुहानी, श्रुतिका आणि श्रेया नायक हांची कला. आणि ताच्या उपरांत श्रीमती आनंदीबाई एम नायक हायस्कूल हांच्यांनी तयार रावचे. ह्या खिणाक शिवाजीराजे भोसले, रणजीत देसाई हांची कलाकृती नवदीप विद्यालय घेऊन येतात तुमच्या समकार. राजा, काय झालं नाही म्हणून विचारा. राजा, माझा वाटोळ झालं, माझा वाटोळ झालं. राजा, माझा वाटोळ झालं. माझी पोर नदीला पाणी भरायला गेली होती, तिला पळवलं. हे कोणी केलं माहित आहे? नसायला काय हवं. साऱ्या गावानं सारं पाहिलं, पण विचारणार कोण? कोण होता तो? कुंपणानं खालं शेत राजे, गावच्या पाटलानंच केलं हे. थांबा इथंच. येसाजी, आम्ही इथेच थांबतो. गावात जा आणि पाटलांना घेऊन ये. काय झालं? पाटील भेटले नाहीत? भेटले. मग का आले नाहीत? पाटील असमाज झाले आहे. हुकूम सांगितला तर तो म्हणाला, जाऊन तुझ्या राजाला सांग. तो राजे नाचा राजा आहे.
तसा मी नावाचा पाटील नाही म्हणावं का माझा बटीक समजतो. असं म्हणाले पाटील. येसाजी 50 स्वार घेऊन तुम्ही रांच्यात जा. पाटलांच्या मुसक्या आवळून त्यांना उद्या सकाळी आमच्या समोर हजर करा. काय गोंधळ घालतात राजे? दादोजींनाही खबर नाही. सारा चौक भरून गेला आहे. मासाहेब, आजचा गोंधळ फार मोठा आहे. येसाजी, पाटलांना घेऊन या. राजे राजे. पाटील, आम्ही नावाचे राजे असू. तुम्ही गावचे खरे पाटील असाल, पण आम्ही या धरतीचे पुत्र आहोत. परस्त्रीला आई बहीण म्हणून ओळखतो. प्रजेला बटीक समजत नाही. पाटील, प्रजा ही पोरासारखी. ती राखण्याकरिता पाटीलकी दिली आणि प्रजेवर तुम्ही मला ज्ञान द्या. गोदमुखाले मला ज्ञान द्या. पाटील, जरूर तुम्हाला न्याय मिळेल, पण अट आहे. कसली अट? कसली? रामजीच्या मुलीला हजर करा. अन्याय आहे. मेलेला माणूस कधी उभा राहील का? बस. पाटील, गोदमुखानं न्याय सामान्य करता असतो, तुझ्यासारख्या गुन्हेगाराकरिता नव्हे. महाराज मला माफ करा. एक डाव मला माफ करा. खामोश. ती पोर जेव्हा किंचाळली असेल तेव्हा काय कान भैरे झाले होते? येसाजी, या पाप्याचे हात पाय तोडा. गाढवावर बसून रांच्यात नेऊन सोडा. गावाचे पाटील आहेत ते. राजे राजे. शिवबा, एवढी कठोर शिक्षा? मासाहेब, पद्मिनी आठवते. तुमच्या जाऊबाई आठवतात? नाही मासाहेब, हे आता थांबलाच पाहिजे. आम्ही नाईलाज आहे. हे होत नसेल तर आम्हाला ही जहागीर नको, राजे पण नको, काहीही नको. त्याची आम्हाला हौस नाही. नुसताच चिडतो. महासाहेब, आज मी तृप्त झालो आहे. हे पाहायला आज तिथे थोरले महाराज हवे होते. हे राजे शोभले. धन्यवाद. खूप सुंदर कलाकृती आणि त्याच्या उपरांत श्रीमती आनंदीबाई एम नाईक हायस्कूल मडकई फोंडा घेऊन आता रायगडाला जेव्हा जाग येते या नाटकातला नाट्यप्रवेश. डायरेक्टर संदीप डी फडते आणि त्याच्या उपरांत श्री अमेया हायर सेकंडरीच्या भुरग्यांनी तयार रावचे. या खिणाक श्रीमती आनंदीबाई एम नाईक हायस्कूल मडकई फोंडा रायगडाला जेव्हा जाग येते ह्या नाटकातला हो नाट्यप्रवेश. अद्वेश तारी, आरुष कवळेकर, कविश नाईक, अर्था नाईक आणि सुरभी नाईक घेऊन येता रायगडाला जेव्हा जाग येते. चालू असेल. सुनबाई. जी महाराज. राजे सज्जनगडाकडे रवाना झालेले दिसतात. ही एक गोष्ट फार बरी झाली. जे आम्हाला साधलं नाही ते कार्य समर्थाच्या सवासनं सिद्धीला जाईल याचा आम्हाला भरोसा वाटतो. एक झगडा टूर तिथे टळला, पण राजा आमचा निरोप घेऊन जाते तर फार बरं होतं. आमच्या मनाच्या दोन गोष्टी त्यांना समजावून सांगता आल्या असत्या. सुनबाई, राजाबद्दल आमच्या पोटात राग नाही, पण राजांच्या बद्दल आम्हाला भरोसा वाटत नाही. असं आपण का म्हणता महाराज? राजा आमच्याशी नीट बोलत नाही, मनातलं सांगत नाही.
पदोपदी रुसतात, रागवतात, एकटेच कुडत बसतात. हिताचं बोलू लागलो तर तिडे अर्थाने घेतात, दुरुत्तर करतात. आम्ही पारगलेल्या माणसाशी वैर धरतात, धोकेबाजांशी जवळीक करतात. जाऊ नये तिथे जातात, करू नये ते करतात. सुनबाई, आम्ही राजाचा असा कोणता अपराध केला म्हणून ते आम्हाला ही सजा देत आहे? आपण असं बोलता महाराज? स्वारी मनात कुडत बसले आहे की आपण त्यांच्यावर जन्मापासूनच माया पातळ केली असं समजवायचं काय कारण? ते आम्हालाही पुरतो उमगत नाही. मगा रागाच्या बराच स्वारीनं आग्र्याहून सुटकेची वेळीची याद आली. म्हणाले, महाराज आम्हाला एकट्याला मथुरेला टाकून गेले, न बोलता न सांगता गेले. सुनबाई, राजांना मागे टाकून जायला आम्ही त्यांचे दुश्मन का होतो? जीवाच्या बळानं पाठीला पाय लावून पळणारे आम्ही नादान बॅड का होतो? विचार करा. मोंगल आमच्या पाठीवर, सभोवती हेरांचा सुळसुळाट. जरा गफलत होती तर आम्ही सारेच गनिमाच्या हाती गवसतो. त्या रात्री राजाने आमच्या कमरेला मिठी घातली आणि पत्तराला पाजर फोडेल असा टाव फोडला. आबासाहेब, आम्हाला एकट्याला टाकून मी नाही ना हो जाणार. सुनबाई ते शब्द आम्ही ऐकले आणि आमच्या शिरावरचा मुकुट ढमाळला. कमरेची समस्या लटपटली, पायातलं त्राणच नाहीसं झालं. पण क्षणभरच दुसऱ्या क्षणी आमच्या डोळ्यापुढे रायगड उभा राहिला. आमच्या शब्दाखातात रक्त सांडणारा सोळंगडाची उद्ध्वस्त करादार दिसू लागली. हा साहेबांची उग्र करारी मुद्रा आठवली. सुनबाई, केवळ राजांना वाचवण्यासाठी आम्ही आमचं मन मारलं, उसनं अवसान राखलं आणि कमरेची चिमुकल्याची मिठी सोडवली. त्या रात्री मोठ्या निर्धारानं आम्ही राजांना मागे टाकून यमुना पार झालो. वेडा बोल मनात ठेवून वागतो, पण खुल्या दिलानं आमच्याशी कधी बोलला का नाही? स्वारी आपल्याशी खुल्या दिल्यानं कधी बोलली नाही. आणि काय मोकळ्या मनानं बोला सुनबाई, आता आम्हाला कशाचाच विश्वास नाही. आपला स्वारींना कधी लळाच लागला नाही, विश्वास निर्माण झाला नाही. घरातल्या सावत्रपणाची देखील कधी पुरती दखल घेतली गेली नाही. म्हणूनच काय बोला सुनबाई, म्हणूनच काय विपरीत का? गात झाला महाराज, शंभूराजे मोगलांना जाऊन मिळाले. काय बोलतात काय अंबीरराव? शंभूराजे दिलेर खानच्या छावणीत जाऊन दाखल झाल्याची खबर आताच आली महाराज. राजे दिलेर खान? छे शक्य नाही अण्णाजी. होय महाराज, कुलबहीरजींनीच खबर आणली, तेव्हा त्यात गफलतीची शक्यताच नाही. सुनबाई हीच खबर देणार होतात का तुम्ही? आता बोलायला तोंड कुठं आहे त्यांना? रडून बेकून